फक्त या 2 रुपयाच्या तुरटीपासून वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर आलेले वांगाचे डाग किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या अगदी 2 ते 3 दिवसामध्ये कमी व्हायला लागतील. नक्की तुम्ही अशा प्रकारे तुरटीपासून ही रेमेडी तयार करून बघा. कितीही वर्षापूर्वीचे वांगाचे डाग असू द्या किंवा सुरकुत्या असू द्या, ते अगदी काही दिवसातच कमी करायची ताकद किंवा क्षमता या तुरटीमध्ये असते. आयुर्वेदामध्ये तुरटीला सौंदर्यवर्धक देखील मानले जाते. त्यासाठी या तुरटीचा योग्य वापर कसा करावा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. जर का आपण तुरटीला डायरेक्टली अशी चेहऱ्यावर अप्लाय केली तर ती आपल्या चेहऱ्याची त्वचाही जास्त ड्राय करू शकते. त्यासाठी या तुरटीचे प्युरिफिकेशन करणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला तुरटी ही तव्यावर भाजून घेऊन त्याचं पावडर तयार करायचं आहे. तर फाईन असं पावडर या ठिकाणी आपल्याला तयार होऊन मिळेल. तर बघू शकताय तुम्ही, तुरटी आधी आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घ्यायची आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर लोखंडाच्या तव्यावर तुरटीचं आपल्याला प्युरिफिकेशन किंवा शुद्धीकरण करून घेणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. तर आता बघू शकताय तुम्ही, 2 ते 3 मिनिटानंतरच तुरटीचं पाणी व्हायला लागतं किंवा बबल सुटायला लागतात. तर आता आपल्याला या स्टेजवर येईपर्यंत पूर्णतः तुरटी ही छान अशी भाजून घ्यायची आहे आणि काही वेळानंतरच तुम्हाला दिसेल की तुरटी ही पावडर फॉर्ममध्ये यायला लागते किंवा पूर्णतः व्हाईट रंगामध्ये तिचं पावडर तयार व्हायला लागतं. ज्या क्वांटिटीमध्ये आपण तुरटी घेतलेली होती त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये ही तुरटी प्युरिफिकेशन केल्यानंतर फुलून येत असते. तर बघू शकताय तुम्ही, छान असं या ठिकाणी जे तुरटीचं भस्म तयार झालं आहे किंवा पावडर आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता हे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. आता यापासून आपण कशा पद्धतीने रेमेडी तयार करायची हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता हे जे तुरटीचं पावडर आहे ते एका खलबत्त्यामध्ये काढून आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा याचं पूर्ण बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच याचं पावडर तयार होत असतं. या उलट आपण डायरेक्टली तुरटी जर का पावडर करायला घेतली तर त्याला खूप जास्त मेहनत लागते. परंतु आपण जे प्युरिफिकेशन केलेली ही तुरटी काही सेकंदातच तिचं फाईन असं पावडर तयार होतं. तर आता हे पावडर आपण एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये हे तुरटी पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे. तर तुरटीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील कितीही जुने प्रॉब्लेम असू द्या ती अतिशय वेगाने कमी करायचे काम करत असते. त्यासाठी तुरटीचा हा योग्य पद्धतीने वापर नक्की करायला पाहिजे. तर आता आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये ही तुरटी पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या वेळेस आपण रेमेडी तयार करू त्यावेळेस इन्स्टंटली आपल्याला त्याचा यूज करता येईल. तर अशा प्रकारे आपण तुरटी पावडर 5 ते 6 महिन्यापर्यंत कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ते अजिबातही खराब होत नाही. तर चला आता या पावडरपासून आपल्याला रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते नक्की बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. तर यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक असं फाईन असं मुलतानी मातीचं पावडर लागणार आहे. तर मार्केटमध्ये केमिकलयुक्त देखील मुलतानी माती पावडर येतात, परंतु आपल्याला ऑर्गॅनिक अशीच मुलतानी माती पावडर घ्यायचं आहे. केमिकलयुक्त पावडर या ठिकाणी अजिबातही यूज करायचं नाही आहे, नाहीतर आपल्या चेहऱ्यावर त्याचे रिॲक्शन देखील होऊ शकतात. जर का तुमच्याकडे साबूत अशी मुलतानी माती असेल तर तिचं देखील तुम्ही मिक्सरमध्ये बारीक असं पावडर करू शकतात आणि त्यानंतर या रेमेडीसाठी यूज करू शकतात. तर आता साधारणतः 2 टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कॉफी पावडर. तर कॉफी पावडर हे आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील कितीही जुनी टॅनिंग असू द्या ते देखील रिमूव्ह करण्यासाठी कॉफी पावडर हे खूप जास्त महत्त्वाचे असतं. त्याचबरोबर कॉफीमध्ये असलेलं कॅफेन तत्व हे खूप आपल्या चेहऱ्यासाठी लाभदायक असतं. तसेच कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवर नॅचरल ग्लो आणण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आता यामध्ये थर्ड इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद तुम्ही या ठिकाणी अवॉइड करा किंवा हळद तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकतं. परंतु शक्यतो कस्तुरी हळद वापरायचा प्रयत्न करा. कस्तुरी हळद ही स्पेशली आपल्या त्वचेसाठी वापरली जाते. त्यामुळे आपल्या त्वचेवर खूप छान असा त्याचा इन्स्टंट ग्लो येत असतो.
तर आता आपल्याला या रेमेडीमध्ये जे आपलं हिरो इन्ग्रेडियंट आहे ते ॲड करायचं आहे, ते म्हणजे तुरटीचं पावडर. तर साधारणतः आपल्याला पाव चमचा म्हणजे 3 ते 4 पिंच एवढं तुरटी पावडर या ठिकाणी वापरायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त देखील तुरटी पावडरचा आपल्याला या रेमेडीमध्ये यूज करायचा नाही आहे. नाहीतर आपली चेहऱ्याची त्वचा ही जास्त ड्राय होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित अशा मेजरमेंटनुसार आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा आहे. तर आता तुरटी पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर मार्केट बेसमधलं जे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल आहे त्याचा वापर मी या ठिकाणी करते. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही त्याचा देखील यूज करू शकतात. परंतु शक्यतो प्लांट बेसपेक्षा मार्केट बेसमधलं ॲलोवेरा जेल वापरायचा प्रयत्न करा, जेणेकरून फेस पॅकचं स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. तर आता यामध्ये नेक्स्ट घटक ॲड करायचा आहे, ते म्हणजे दही. दही जर का तुमच्याकडे 2 ते 3 दिवसापूर्वीचं असेल तर अतिउत्तम, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होत असते. तर आता आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं दह्याचा वापर करायचा आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करतं. जर का तुमची स्किन नॉर्मल असेल की तुम्ही दह्याचा वापर करा. जर का तुमची स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही या जागेवर गुलाबजलचा म्हणजेच रोज वॉटरचा देखील वापर करू शकतात. तर आता दही ॲड केल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे रोज वॉटर. तर रोज वॉटरमध्ये नॅचरल टोनर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग किंवा टाईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील जे ओपन पोर्स असतात ते देखील मिनिमाइज करायला रोज वॉटर हे खूप जास्त हेल्पफुल असतं. तर आता या ठिकाणी रोज वॉटर ॲड केल्यानंतर आपल्याला फेस पॅक हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील आणि त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर खूप छान असा आपल्याला बघायला मिळेल. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याआधी आपल्याला एका चांगल्या फेस वॉशने चेहरा आधी वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायला हवा. तर कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता हे चेहऱ्यावर अप्लाय करत असताना आपल्याला लोअर टू अपर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायला हवं, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप इन्स्टंट असा बघायला मिळेल किंवा छान असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. या उलट डायरेक्शनने जर का आपण चेहऱ्यावर फेस पॅक हा अप्लाय केला तर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळे लोअर टू अपर डायरेक्शनमध्येच आपण कधीही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायला हवा. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेयर परत चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय करायची आहे. तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. तर पहिली लेयर अप्लाय झाल्यानंतर सेकंड लेयर नक्की अप्लाय करा. जाडसर असा लेप आपल्याला चेहऱ्यावर लावायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जर का ओपन पोर्स असतील ते देखील मिनिमाइज व्हायला मदत होईल. तसेच चेहऱ्यावरील जेवढी देखील डेड स्किन असते किंवा तुमच्या चेहऱ्यावर एक्सेस ऑइल असेल किंवा सुरकुत्या असतील ते देखील या फेस पॅकमुळे कमी व्हायला मदत होत असते. यामध्ये आपण तुरटी पावडरचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेला नॅचरल टाईट करायचं काम करत असतं. तर आता या ठिकाणी 15 मिनिटासाठी फेस पॅक ड्राय झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी चेहऱ्याची त्वचा किती सॉफ्ट आणि टाईट झालेली आहे. तर कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन या फेस पॅकमुळे होत नसतात. जर यामधील कुठलंही इन्ग्रेडियंट तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही पॅच टेस्ट देखील नक्की घ्या. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात किंवा एखादी इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर स्किप देखील करू शकतात. तर चला, फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायला नको, कारण यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर फेस पॅकमुळे जो ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे आपल्या त्वचेवर इन्स्टंटली ग्लो यायला मदत होत असते. तसेच वाढत्या वयानुसार पडणारे जे सुरकुते असतात ते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. पार्लर मध्ये महागडे असे फेशियल करण्यापेक्षा अशा प्रकारे हा उपाय तुम्ही चेहऱ्यावर नक्की करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.